तुमचे नातेसंबंधांमध्ये जर समजा म्हणजे ते नसले चांगले तर डिप्रेशन येतं. मला आधी फार एवढं कधी वाटत नव्हतं की मुलांना ब्रेकअप झाल्यानंतर एवढा त्रास होईल. रिलेशनशिपमध्ये नसणं म्हणजे ती मुलगी सुंदर नाहीये का इथपासूनचे प्रश्न आहेत मुलींच्या डोळ्यासमोर. आनंद आम्हाला मिळणार आहे फिजिकल रिलेशनमधनं, मग त्याच्यानंतर आमचा काही त्याच्याशी भावनाशी संबंध नाही. नमस्कार मित्रो, निरूपण या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या मालिकेमध्ये आपण विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना गप्पा मारण्यासाठी बोलावत आहोत. आज आपल्या मालिकेमध्ये आशाताई खेडकर आलेल्या आहेत. त्या रिफ्लेक्शन फाउंडेशनच्या माध्यमातून किशोरवयीन मुलांचं समुपदेशनाचं काम त्या गेल्या 7 वर्षांपासून करत आहेत. मी ताईंचं या मालिकेत स्वागत करतो. नमस्कार ताई. माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की कोणती अशी लक्षणं आहेत किंवा सेल्फ आयडेंटिफायबल ट्रिगर्स अशी कोणती आहेत की ज्याच्याद्वारे मला असं वाटेल की मी एखाद्या समुपदेशकाचा सल्ला घेतला पाहिजे किंवा त्याच्याकडे गेलं पाहिजे? पहिल्यांदा तर आपल्याला असं वाटणं की मी खूप दुःखी आहे, होपलेस, म्हणजे आता कुठलीच आशा उरलेली नाहीये, असहाय्यता, हे जेव्हा वाटतं किंवा खूप थकवा येतोय, आपलं सगळं मूड चेंज होत आहे सारखे सारखे, आत्ता हे करा वाटते मग थोड्या वेळाने लगेच निराशा वाटतेय, असं काही होतंय का हे पाहिलं पाहिजे. त्याच्यानंतर आपलं जे झोपेचं टाइम टेबल असतं किंवा ते सगळं बदललंय का, भूक लागत नाहीये का, आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा निर्णय घेता येत नाहीत का. म्हणजे साधं मित्रासोबत जायचंय, आधी हो म्हणतो मग नको म्हणतो, मग काही कन्फ्युजनच आहे, असं सगळं जर होत असेल, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये निर्णय सुद्धा घेता येत नसतील, उदासच वाटतंय, ह्या सगळी लक्षणं जर असली, आपण रोजची कामं सुद्धा नीट करू शकत नाही आहेत, कुठल्या कामांवर कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाही आहेत. म्हणजे साधी गृहिणी, आता मध्ये एक केस आली होती, त्याच्यामध्ये त्या मॅडमला भाजी करताना सुद्धा कॉन्सन्ट्रेशन होत नव्हतं की मी काय आधी टाकू, काय नंतर टाकू, काय करू. ह्या अशी जे कन्फ्युजन्स होतात, कॉन्सन्ट्रेशन होत नाही, असं जेव्हा सारखं सारखं जाणवतंय तुम्हाला, म्हणजे सतत 2-3 आठवडे, महिनाभर असं जर जाणवलं तर आपण नक्कीच समुपदेशकांकडे जायला पाहिजे, मानसोपचार तज्ञांकडे जायला पाहिजे. पण ही झाली माझी तयारी की मला एक लक्षणं लक्षात आली की माझं असं असं होत आहे माझ्या बाबतीत. सो यावरून मला माझी लक्षणं तर लक्षात आली, पण मला काउन्सिलिंगकडे जायचं आहे, याची मानसिक तयारी आणि तो एक अडथळा मी कसा पार करायचा? चांगला प्रश्न विचारलात. ह्याच्यामध्ये काय की जेव्हा आपल्याला असं काही होतं तेव्हा आपण घरातल्या व्यक्तींशी बोलतो की मला असं जाणवतंय, काय होतंय. मग ते काय म्हणतात, अगं होईल असं 1-2 दिवस, ताण आलाय का कशाचा, थकली आहेस का, असे काही प्रश्न विचारतात, आपला प्रश्न टाळून देतात. मग आपल्याला वाटतं अरे काही नाही, आपण आहे, कदाचित ह्याचा ताण आला असेल, कदाचित ही गोष्ट असेल, मी खूप थकली असेल, असा विचार करतो कोणी पण, म्हणजे पुरुष किंवा महिला दोघंही असा विचार करतात आणि मग ते टाळतात, पण त्यांनी ती वाढत जातात. मग हा पहिला अडथळा असतो की आधीच्या आपलं स्वीकारतच नाहीत कोणी. दुसरी गोष्ट, आपण जे काय बोलतोय ते, हा पहिला अडथळा आहे, कारण ह्याच्यामधली जागृतीच नाही आहे, खूप कमी जागृती आहे. पहिल्यांदा तर आपल्याकडं काय आहे की आपण शारीरिक लक्षणं सुद्धा दिसली म्हणजे काही आजारांची तर दुर्लक्ष करतो, नको काही होत नाही, एखादी दुसरी कुठली गोळी घे, त्याच्याने होईल का आजार बरा, असा आपण विचार करतो किंवा निग्लेक्ट करण्याची खूप सवय आहे. मुळात हीच टेंडन्सी अजून भारतीयांमध्ये आहे की शारीरिक लक्षणं दूर करण्याची. तर हे मानसिक आजारांकडे तर वेगळ्याच दृष्टीने बघितल्या जातं, अजूनही त्याच्यावरती टॅबू आहे. त्यामुळे हा खूप मोठा अडथळा आहे की समोरच्याला पण तसं वाटणं आणि त्यांनी त्याबद्दल विचार करणं किंवा त्याची जागृती होणं फार महत्वाचं आहे, मग हा अडथळा दूर होऊ शकतो. मला यावरून एक गोष्ट आठवते की माझ्या लहानपणी की माझ्या घरच्यांना असं की मी जर काही सांगितलं तर 1-2 धपाटे मारायचे आणि म्हणायचं तुला काय झालं रे, चल शाळेत जा. तर ही मानसिकता, याच्यावरती काय सांगा? खरं म्हणजे तेच ना, अवेअरनेस नव्हताच आणि मग त्यांना असं वाटायचं की हे काहीतरी म्हणतोय, ह्याला शाळेत जायचं नाहीये, पण त्याला कशाची भीती वाटतेय नेमकं. म्हणजे एकतर त्याला अभ्यासामध्ये काही प्रश्न आहेत का, त्याला तिथे कोणी बुलिंग करतंय का, टीचर्सनी त्याचा अपमान केला आहे. कारण खरंय ना की सन्मान फार महत्वाचा असतो माणसाला, आणि वयाच्या दुसऱ्या काय जन्मल्याला बाळाला सुद्धा सन्मान आवश्यक असतो, स्वीकार आणि सन्मान. आता हे जर नाही मिळालं तर तो प्रश्न होतो
किंवा तो मानसिक आजारांकडे जाऊ शकतो, हा कोणी विचारातच घेत नाही. मग तो धपाटे मारल्याबरोबर शाळेत जातो, पण त्याची अवस्था ही मानसिक अवस्था नीट राहत नाही. तर मारणं धपाटे हा काही उत्तर नाही आहे. खरं म्हणजे काय असतं की धपाटे मारणं हा काय आहे की ते जी मोठी माणसं आहेत त्यांना परिस्थिती हाताळता येत नाही आणि मग काय करायचं आहे, आपल्याला तर परिस्थिती हाताळता येत नाही, मग 2 धपाटे मारले की प्रश्न सुटेल, म्हणजे समोरचा गप राहील, एवढाच विषय त्याच्यामध्ये. पण हे काही बरोबर नाही आहे. आता एक गैरसमज असाही असतो, म्हणजे बऱ्याचदा असं व्हायचं, मला वाटतं किंवा बऱ्याच लोकांना कदाचित असं वाटत असेल की हे जे काही मानसिक आजार आहेत किंवा या डिप्रेशन किंवा या जो काही सो कॉल्ड टर्म आहेत, ह्या सगळ्या कुठेतरी श्रीमंतांमध्येच आहे, त्या गरिबांमध्ये नाही आहे. म्हणजे मी जाणीवपूर्वक गैरसमज म्हणतोय, याविषयी काय सांगा? नाही, जसे बाकीचे शारीरिक आजार गरीब आणि श्रीमंत असा भेद नसतो, तसा मानसिक आजारांमध्ये सुद्धा तो भेद नाहीच आहे की नाही. उलट तर काय आहे की गरिबांमध्ये आर्थिक प्रश्न आहेत, त्यामुळे येणारे डिप्रेशन आहेत. बघा ना तुम्ही, का शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, बरोबर आहे की नाही. जवळजवळ 600 पुरुषांच्या आत्महत्या दरवर्षी भारतात होतात, हे तर कोणी विचारातही घेत नाही. आता त्याच्यामध्ये सगळ्याच पुरुष आहेत ना. मग असं नाहीये ना की श्रीमंत आणि गरीब. त्याच्यामुळे आजारांसाठी श्रीमंत गरीब असं काहीही नसतं. तो आजार सगळ्यांना होऊ शकतो आणि मानसिक आजार बरेच आहेत. डिप्रेशन हा आपण शब्द न इतक्या सर्रास वापरतो, खरं म्हणजे तितक्या सर्रास वापरण्याचा तो शब्द नाही आहे. आजार आहे तो, त्यातनं बाहेर पडायला खूप वेळ लागतो. कधी कधी तर डिप्रेशनमध्ये माणसांचं अंतसुद्धा होतो. अशा अनेक केसेस आहेत. म्हणून ना माणसं जे मानसिक आजार आहेत किंवा मेंटल डिसऑर्डर्स आहेत ते वापरताना थोडं भान ठेवलं पाहिजे असं मला नेहमी वाटतं. आणि हे सुद्धा मला केव्हा लक्षात आलं की जनरल मी जेव्हा हे सायकोलॉजीमध्ये काम करते तेव्हा लक्षात आलं की अरे ह्या टर्म्स इतक्या सहजतेने वापरणाऱ्या नाही आहेत. आपण सहज मित्र काय डिप्रेस झाला रे, अरे तसं नाही. निराशा थोड्या वेळापुरती येणं आणि डिप्रेशन येणं ह्याच्यामध्ये फरक आहे. आता तुम्ही शेतकरी आत्महत्यांचा विषय काढलेला, मी यवतमाळचा आहे आणि आमचा जिल्हा जेवढा कापसासाठी प्रसिद्ध आहे तेवढाच शेतकरी आत्महत्यासाठी प्रसिद्ध आहे. मला कधीही असं की सायकोलॉजीच्या दृष्टिकोनातून किंवा या अशा अंगाने एखादं सर्वेक्षण झालं की शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्यामागचं नेमकं कारण काय, की आर्थिक कारण सगळी लोकच देतात की असं कर्जबाजारीपणा किंवा बाकी इतर कारण, पण जसं तुम्ही म्हणाले आता की त्याच्या मागे एक मानसिक कारण पण असू शकतं, याचा विचार कुठेही झालेला दिसत नाही. मग आणि यासाठी वेगवेगळे अभियान कुठले राबवले जातात, तर आमच्याकडे बळीराजा चेतना अभियान. तर त्या अभियानातून काय, तर कोणीतरी ढोलकी वाजवणार, 2 गाणे नाचणार आणि म्हणणार की जनजागृती. तुम्हाला असं नाही वाटत का की मानसिक स्तरावर किंवा याही अंगाने जनजागृती झाली पाहिजे? नक्कीच झाली पाहिजे. मला तर हा खूप वर्षांपासूनचा प्रश्न आहे. मी जसं काम करते तसं की केवळ व्यसनांनी किंवा त्यांच्या आर्थिक गोष्टींमुळे नाही, तर ताणाचं जे आहे परिवसन पुन्हा डिप्रेशनमध्ये होतं आणि मग त्यातनं आत्महत्या होतात. कारण ताणांमुळे मानसिक रोग होतात, म्हणजे त्यांच्या रसायनांमध्ये बदल होतात, डिप्रेशन येतं, अजून काही त्याच्यामध्ये मेंटल डिसऑर्डर्स असू शकतात. त्याचं कधी आपण सर्वेक्षण करतच नाही की त्या काय लेवलला गेले त्यांनी मग आत्महत्या केले. तर या अंगाने सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आपल्याकडे ती मानसिकताच आहे की मी माझा आजार म्हणजे मी आत्महत्या करीन वेळेला, पण काउन्सिलरकडे जाणार नाही किंवा त्याच्यावरती उपचार करणार नाही. जे कारण मी सांगू का तुम्हाला, की जर समजा आपला एखादा मित्र जरी सहज म्हणाला किंवा शेतकरी सुद्धा म्हणाला की नाही मी खूप थकलोय, आहे की नाही, मला कंटाळा आलाय, मला हे सगळं झेपत नाहीये, आपण म्हणतो काही होत नाही रे, चल झेपेल, असंच असतं, असंच आपलं आयुष्य आहे, हे नाही शब्द वापरले पाहिजे. बिटवीन द लाईन्स तो किती वेळेला म्हणतोय, त्याची अवस्था काय होती आहे, काय त्रास होतोय. आपण मित्राला ना आत्महत्या झाल्यानंतर आपल्याला वाटतं की त्यांनी असं बोललं होतं. साधारणपणे तरुण मुलंसुद्धा असतील किंवा काय, आधी काही ना काही ते बोलत असतात त्यांच्या ह्याच्यातनं. तर आपण निरीक्षण केलं पाहिजे, त्यांच्या हालचाली कशा आहेत, शब्द कसे वापरतायत, काय प्रॉब्लेम आहे, ह्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग आत्महत्या झाल्यावर लक्ष देतो. म्हणून काय होतं की आत्महत्या होईपर्यंत आपण मानसोपचार तज्ञांचा सल्लाच घेत नाही. तर ह्या आधीच व्हायला पाहिजे. हे घरातल्यांनी, मित्रांनी, शेजारच्यांनी, म्हणजे जे कोणी त्यांच्याशी कन्सर्न आहे त्यांच्याशी थोडं लक्षात ठेवलं पाहिजे की नक्की काय आहे. पण ह्याबद्दलचा पुन्हा एकदा अवेअरनेसच नाहीये समाजामध्ये. तो आता तुमच्या बोलण्यामध्ये डिप्रेशन शब्दाचा उल्लेख झाला. अशी बरीच म्हणजे संज्ञा आहेत, डिप्रेशन, अँझायटी वगैरे, या सगळ्या गोष्टी
माझी पिढी अगदी सहज म्हणजे कोणालाही लेबल लावते या सगळ्या गोष्टींचं. मला डिप्रेशन म्हणजे नक्की काय किंवा अँझायटी म्हणजे काय किंवा ह्या ज्या टर्म आहेत ज्या एकदम लाईटली वापरल्या जातात त्या एक्झॅक्टली त्या काय आहेत? आपण डिप्रेशन बद्दल बोलू. जवळपास 20% मुलांना, म्हणजे हा तर म्हणजे मानसोपचार तज्ञाची जी मोठी संस्था आहे त्यांचा हा आहे की 15 ते 21 वयोगटातील मुलांना, किशोरवयीन मुलांना जेव्हा हार्मोनल चेंजेस होतात त्यावेळेला काही वेळेला डिप्रेशन येऊ शकतं. ते थोड्या दिवसांसाठी सुद्धा असू शकतं, पण येतं. आता ह्याच्यामध्ये काय होतं की मग तुम्हाला झोप लागत नाही, पहिले भूक लागत नाही, वजन अचानक कमी होतं, सतत उदास वाटतं, कशातच रस येत नाही, कुठल्याही गोष्टीत करायला इंटरेस्टच येत नाही, एकतर झोप येत नाही आणि दुसरी गोष्ट खूप झोप येते, आळशी होतं. दोन्ही होतं. आळशी होतं. आपण म्हणतो ना की तरुण मुलांना हा खूप झोपतोय, कदाचित त्याला थोडंसं असू शकतं फर्स्ट लेवलचं, तरी त्याच्या लेवल्स पण आहेत. डिप्रेशनमध्ये अजून काय की लोकांमध्ये मिसळा वाटत नाही, एकटं राहावंसं वाटतं. कुठलीही समजा आनंदाची किंवा दुःखाची गोष्ट असेल तर त्याच्यावर रिॲक्शन सुद्धा येत नाही. म्हणजे आता परवाच एका मैत्रिणीकडे एक पेशंट आला होता, तिच्यामध्ये त्या मुलगा सांगत होता की त्याला बक्षीस मिळाले तरी त्याची आई रिॲक्टच होत नव्हती, चांगलंही नाही वाईटही नाही. त्याला त्याचं वाईट वाटलं की अरे आई असं का होतीये, म्हणजे तिची कुठलीच अवस्था नसते की ती काही रिॲक्शन देईल, म्हणजे तिला कशाचं काही हे उरलेलं नसतं भान थोडक्यात की काय ह्याच्यात हे करायचं. तर ही जी सगळी लक्षणं जेव्हा दिसतात की आपल्याला असं वाटतंय, तर त्याच्यामुळे मग त्याच्यानंतर आपण जायला पाहिजे डॉक्टरांकडे. आणि मग हे सगळे डिप्रेशनची लक्षणं आहेत. त्याच्यानंतर काही टेस्ट असू शकतात मग, आणि मग त्या टेस्ट केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की काय आपल्याला नक्की किती प्रकार, म्हणजे कुठल्या लेवलचं आहे किंवा कसं आहे. म्हणजे फ्रस्ट्रेशन वेगळं, डिप्रेशन वेगळं. फ्रस्ट्रेशन हे थोड्या कालावधीपुरतं असतं, त्या घटनेपुरतं असतं, पण डिप्रेशन हे लॉंग टर्म असतं, त्याचा अवधी जास्त असू शकतो, 3 महिन्यांपासून कित्येक वर्षांपर्यंत सुद्धा असू शकतो डिप्रेशनची अवस्था. त्यामध्ये म्हणून औषध उपचार घेणं आवश्यक आहे. आणि हा पण एक मिथ्स आहेत की ह्या औषधांनी तुम्हाला काय होतं किंवा हे औषधं घेतल्याने वेगळे आजार होतात किंवा मग तुम्ही जाडच होता, तुमचं वजनच वाढतं. हे काही कालावधीपुरतं असतं, पण औषध उपचारांनी आजार बरे होतात. आणि माझं असं म्हणणं आहे की ते जावं डॉक्टरांकडे आपण. अँझायटी म्हणजे सांगाल का? एन्झायटी, आता डिप्रेशनच्या आधी किंवा एन्झायटी थोडा वेगळा टर्म आहे, त्याच्यामध्ये भीती वाटते आपल्याला, चिंता आणि भीती दोन्हीचं एकच, दुर्भीती असं त्याला म्हणतात, दुश्चिंता असं एन्झायटीला शब्द आहे मराठीमध्ये. ॲक्च्युअल आपण एन्झायटी वापरतो, ह्याची मला एन्झायटी आहे, ती असती थोडक्यात भीती. आणि मग त्याला जी आपण रिॲक्शन देतो त्याला आपण म्हणतो आता ह्याला एन्झायटीचा अटॅक आला किंवा ह्याला पॅनिक अटॅक आला, असं जे शब्द वापरतो ते त्या अनुषंगाने आहे. डिप्रेशनमध्ये सुद्धा आपल्याला भीती वाटत असते, दुःख, भीती ह्या भावना आपल्या असतातच, त्याही इकडं असतात. पण एन्झायटीमध्ये भीती जास्त असते त्याच्यामध्ये. म्हणजे फोबिया आणि भीती, जसं आपल्याला लिफ्टची फोबिया असतो, पण एन्झायटी असते म्हणजे आपण त्याच्यात जायलाच मागत नाही, नको मी नाहीच जाणार, मग ती एन्झायटी. ह्याचं त्याच्या मागे काही कारणं असतात, पण हे आपण खूप सर्रास वापरतो, एन्झायटी, मला एन्झायटी. तसं नाही आहे. तर ती कशामुळं आहे, त्याची कारणं काय आहेत ही सुद्धा शोधली पाहिजेत, त्याच्यातनं आपण बाहेर येऊ शकतो बरं का. एन्झायटी म्हणजे आपण समुपदेशकांकडनं जाऊन त्याच्यामध्ये काही थेरपीज घेऊन आपण यातनं बाहेर येऊ शकतो. जसं डिप्रेशन तपासण्यासाठी टेस्ट आहे, तसं एन्झायटीसाठी पण कुठली स्पेसिफिक टेस्ट? ते डिप्रेशनच्या ह्याच्यामध्ये तपासल्या जाऊ शकते, किती एन्झायटी आहे तुम्हाला, की लेवल्स काय आहेत त्याच्या. माझ्या पिढीमध्ये डिप्रेशन किंवा एन्झायटी या सगळ्यांचं एक कारण रिलेशनशिप कुठेतरी आहे असं मला वाटतं. याच्याविषयी काय सांगा? हो, बरोबर आहे. तुमच्या नातेसंबंधांमध्ये जर समजा आला म्हणजे ते नसले चांगले तर डिप्रेशन येतं. हे पहिलेही ह्याच्यामध्ये येऊ शकतं की कुठल्याही नात्यांमध्ये जर समजा दुरावा आला, विसंवाद निर्माण झाला तर नक्कीच तुम्हाला त्या अवस्थेकडे तुम्ही जाऊ शकता. हे आत्ता खूप आहे, म्हणजे तरुण मुलींमध्ये डिप्रेशन येणं. कारण काय असतं की त्यांना एक तर मुळात संकल्पना क्लिअर नाही आहेत प्रेमाच्या किंवा ह्या सगळ्या गोष्टींच्या, आणि त्या क्लिअर नसल्यामुळे काय होतात की ते अटॅच होतात कॉलेजपुरते इथं, मग ते केव्हाही ब्रेकअप होतं. ब्रेकअपची कारणंसुद्धा खूप छोटी छोटी असतात, काही वेळेलाच खूप मोठी असतात, पण विशेषतः खूप छोट्या कारणांवरनं सुद्धा त्यांचे ब्रेकअप होतात. आता ह्याच्यामध्ये काय असतं की अटॅचमेंट असतं,
आता अटॅचमेंट म्हणजे काय, तर सवय लागलेली असते. आता ती सवयीपासून आपण बाजूला जाणं, त्याच्यामध्ये पहिल्यांदा थोडी निराशा येते आणि मग तिथून एन्झायटीला भीती वाटते, असुरक्षितता. त्याच्या मागे काय असते की मला म्हणजे हा जो आपला जो सोबती आहे, जोडीदार आहे, हा सोडून जाणार आहे. मग आता त्याच्यामध्ये दोन्ही पण आहे. मुलांना वाटतं की माझ्यामध्ये काय कमी होतं म्हणून हे, तिथे त्यांचा थोडासा इगो पण हे होतो आणि तो हार्ट झाला की माणसाला त्रास होतोच. मग त्यातनं निराशा येते आणि मग त्यातनं डिप्रेशनकडे तुमची वाटचाल होऊ शकते. त्याची जर नीट ह्याच्यामध्ये जर तुम्ही संवाद नीट साधला, ब्रेकअप करताना सुद्धा तुम्ही जर कम्युनिकेशन नीट करून आपली नक्की कारणं काय आहेत आणि हळूहळू पद्धतीने तुम्ही जर बाहेर पडलात तर डिप्रेशन नाही येणार. पण तुम्ही अचानक जर समजा टाळायला लागलात, अचानक तुम्ही निग्लेक्ट करायला लागलात, अचानक लेबल लावायला लागलात, तर मात्र नक्कीच आहे ना, मग दोघांनाही असुरक्षितता वाटेल. मग त्यामुळे एन्झायटी आणि मग त्याच्यानंतर डिप्रेशनची अवस्था नक्की येईल. तुमच्या काउन्सिलिंग मधली या विषयीची काही स्पेसिफिक उदाहरणं, काही जरा वेगळी उदाहरणं? गेल्या 2-4 वर्षापासून माझ्याकडे किशोर म्हणजे साधारण हा वयोगट येतोय 22-23 वर्षापर्यंतचा. तर माझ्या असं लक्षात आलंय की म्हणजे मला आधी फार एवढं कधी वाटत नव्हतं की मुलांना ब्रेकअप झाल्यानंतर एवढा त्रास होईल. अक्षरशः त्यांची वर्ष वाया जातात. एन्झायटीसाठी इंजेक्शन म्हणजे डॉक्टर्सकडे न्यायला लागतात. पॅनिक अटॅक आल्यानंतर एकदम BP लो होतं, काही पण होऊ शकतं ह्याच्यातनं. मग हे सगळं होतंय मुलांच्या बाबतीत. मुलींच्याही बाबतीत असंच होतंय. त्या कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत अभ्यासावर. मग त्यांना सतत हाच विचार असतो की मग हा बॉयफ्रेंड दुसरा कसा मिळवता येईल, किंवा आता हे पण आहे ना की आम्ही रिलेशनशिपमध्ये नाही आहेत तर आम्ही म्हणजे आम्हाला काही भावना नाहीत का, आम्ही वेगळे आहोत का, रिलेशनशिपमध्ये नसणं म्हणजे ती मुलगी सुंदर नाहीये का, इथपासूनचे प्रश्न आहेत मुलींच्या डोळ्यासमोर. पण असं काही नाहीये. तर हे फार मला अनुभव आलेले आहेत की माझ्याकडे मुलं येतात, वर्ष मुलगा बाहेर पडत नाही त्यातनं आणि प्रत्येक वेळेला रडत राहतो. मग कितीतरी वेळेला म्हणजे त्याला आपण समुपदेशन करत असतो, पण विसरण्यासाठी किंवा त्यातनं बाहेर पडण्यासाठी घरच्यांची पण मदत आवश्यक असते. पण आताची तरुण पिढी जी आहे की ठीक आहे, तुम्हाला प्रश्न आलेत, तुम्ही घरी बोलतच नाहीत तर ह्याविषयी. हॉस्टेलला राहतात, म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी तर हॉस्टेललाच असतात मुलं मुली, भारतातली मुलं आहेत. याविषयी कधी घरी बोलल्या जात नाही. आणि मग काही वेळेला इतकी थकणूक होते ह्या रिलेशनमधनं, दमणूक होते त्यांची की समोरच्याला खुश करत राहणं, त्याच्यासारखं वागत राहणं, याच्याने खूप दमणूक होते आणि मग यातनं डिप्रेशन येण्याची शक्यता जास्त आहे. पण कुठेतरी असं नाही का वाटत की मला माझ्या जे काही प्रॉब्लेम आहेत रिलेशनशिप विषयीच्या, त्या मी का माझ्या आईला सांगायच्या किंवा मी का माझ्या बाबांना सांगायच्या, इथे कुठेतरी, आणि त्या सांगितलं तर ते परत त्यांचं उत्तर कसं असेल? हा, हे काय आहे की हे बघा, कुठलंही नातं, बरोबर आहे की नाही, ते तुम्हाला लहानपणी तुम्ही कसे होता त्यातनं समज जातं की आपण नातं कसं ठेवायचंय, कसे नातेसंबंध असतात. हे सुद्धा नातं त्याच पद्धतीचं आहे ना. मग तुम्ही जर घरी बोललात तर तुमचे आई वडील सांगू शकतील ना. आता असा फार विरोध आहे असं मला वाटत नाही, ते ऍक्सेप्ट करतात. पण तुम्ही त्यांच्याशी बोलायला गेले तर ते तुम्हाला समजून सांगू शकतील ना. पण तुम्हाला आत्ता कसं आहे की नातेसंबंध तात्पुरते असणं, मला तेवढ्याच पुरतं हवं आहे, मला पुण्यापुरतं हवं आहे, मग मी घरी गेल्यानंतर किंवा मी नंतर माझ्या नोकरी व्यवसायात लागला तर मी माझा जोडीदार दुसरा शोधणार आहे, असं जर तुमची हे असेल संकल्पना, तर मग किती अवघड आहे. मग तुम्ही घरी का सांगाल? म्हणजे ते रिलेशनशिप बाबतच्या तुमच्या क्लिअर आयडिया नाही आहेत, पण अपेक्षा तर सगळ्या आहेत त्या रिलेशनकडनं. मग आयडिया क्लिअर नाही आहेत आणि अपेक्षा आहेत, इथं तुमचं कन्फ्युजन आहे ना, आणि म्हणून ते रिलेशनशिप नीटच होत नाही. आणि मग ह्याच्यामध्ये तुम्ही काय करता की अट्रॅक्शन आहे खरं म्हणजे पहिलं जे आहे रिलेशनशिपमध्ये, तुम्हाला आकर्षण जास्त आहे. आकर्षण हे फिजिकल आकर्षण पण आहे. मग तुम्ही लगेच फिजिकलकडे वळतात. तेथे थोडा विचार करायला पाहिजे ना, थांबायला पाहिजे. आपण जबाबदारी घेऊ शकणार आहेत का नात्याची, ह्या सुद्धा सगळ्या. आता अनेक मुली येतात, त्याच्यामध्ये त्यांची अबॉर्शन्स झालेली असतात, मुलं त्यांना टाळतात. आता हा किती मोठा परिणाम मुलींच्या आयुष्यावर होणार आहे आणि त्यांच्या मानसिकतेवर होणार आहे. मग त्या पुढच्या आयुष्यामध्ये कशा जातील? बरे ठीक आहे, वैवाहिक आयुष्य तर सोडून द्या, पण पुढे त्या कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाही, त्यांना त्याचा त्रास होतो आणि कुठलाही स्पर्श हा रजिस्टर्ड होतोच ना मेंदूला. आणि त्याच्यातनं तुम्ही अचानक बाहेर पडायचे हे खूप अवघड असतं. म्हणजे मला असं वाटतं की नात्यांमध्ये पुढे जाण्याच्या आधी थोडासा विवेकाने विचार करायला हवा. आणि जेव्हा तुम्ही 20, 21, 22 वर्षाचे असता,
तेव्हा आपल्याला थोडं तरी लक्षात येतं की आपण कसे आहोत, आपल्याला जोडीदार कसा हवा आहे. फक्त फिजिकल अट्रॅक्शनमुळे जर तुम्ही, आणि आता तेच चाललंय तरुण पिढींमध्ये, आता तेच चाललेलं आहे की म्हणजे आता बऱ्याच संकल्पना आहेत, जशी फ्रेंड्स विथ बेनिफिट्स सारखी संकल्पना आहे की तात्पुरतं मला आनंद आम्हाला मिळणार आहे फिजिकल रिलेशनमधनं, मग त्याच्यानंतर आमच्या काही त्याच्याशी भावनाशी संबंध नाही. पण असं नसतंच कधी. आता मैत्रीचा विषय निघाला, त्यावरून पालकांची पण भूमिका आहे की या सगळ्यांमध्ये. पण माझ्या एखाद्या मित्राला की त्याला काउन्सिलिंगची गरज आहे, पण तो तिथे नाही जात आहे, किंवा त्याच्या मनात काहीतरी एक शंका आहे, पण तो मला सांगू शकतो यासाठी माझं वर्तन कसं असलं पाहिजे, आणि त्याला केव्हा असं वाटेल की नाही मी याला सांगू शकतो किंवा याच्याशी बोलू शकतो, याच्यासाठी माझं वर्तन कसं असलं पाहिजे किंवा मी काय केलं पाहिजे? पहिल्यांदा तर आपण ओपन असलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे. मुळात काय आहे की कुठल्याही नात्यामध्ये स्वीकारणं फार महत्वाचं आहे, आणि ते सुद्धा बिनशर्त, जसं आहे तसं. हे जर एकदा स्वीकारलं तर मित्र तुमच्याशी मोकळा बोलेल. किंवा जरी तुम्ही नाही स्वीकारलेला असेल आणि जरी त्याला असं वाटलं की कुणाशी तरी आपण बोललं पाहिजे, आणि तो जो तुमच्याशी बोलला, तर त्याला आधी फक्त सल्ला न देता आधी त्याचं काय म्हणणं आहे ते स्वीकारा. त्याला फुंकर घाला, त्याला सल्ला दिला की मग तो तुमच्यापासून दूर जाणार आहे. कारण त्यालाही माहिती आहे काय करायचं, पण ते कसं करायचं, आणि मला हे काही घडलंय हे आधी मोकळं व्हायचं हे त्याला असतं. आणि ते जर कुणी ऐकणारा मित्र असेल आणि हळूहळूच जर तुम्ही त्याला सांगत गेलात तर तो त्याच्यातनं बाहेर पडेल. आधी तर इम्पथाईज म्हणजे काय आहे की तदानुभूती, म्हणजे त्याला जी भावना आहे ती जर माझ्यावर आली तर हा विचार जिथं सुरू होतो ना, मग आपण आपल्या त्या मित्राला सोल्युशन्स देऊ शकतो. त्याची जी कंडिशन आहे त्या भावनेतनं त्याला थोडंसं भावनेला विचार करायला लावणं, मग त्याला तो हळूहळू बदलू शकतो. त्यामुळे पहिल्यांदा स्वीकार करायचा, सल्ला न देता त्याच्या भावना समजून घ्यायच्या, आणि मग हळूहळू त्याला त्याच्यातनं बाहेर कसं काढता येईल ह्याच्यासाठी वेगवेगळे उपाय करायचे. मग त्याच्यासाठी तुम्ही कधी कधी नाटकांना नेऊ शकता, सिनेमांना नेऊ शकता, एखादी कादंबरी वाचायला देऊ शकता की ज्याच्यामध्ये काही सोल्युशन्स मिळतात तुम्हाला. मग तुम्ही कोणाशी बोलायला नेऊ शकता, तुमचे जे सर असतील, मॅडम असतील, किंवा मग समुपदेशकाकडे नेऊ शकता. त्याला समुपदेशकापर्यंत आणणं ही मित्राची जबाबदारी आहे. आपल्या देशाच्या लोकसंख्येविषयीची नेहमीच चर्चा होते, सगळीकडेच ती आहे. इतकी लोकसंख्या असूनही बोलायला किंवा ऐकायला माणसं मिळत नाही, आणि आता तर ही परिस्थिती आली की वेगवेगळे ऍप्स आलेले आहेत, आणि ते तुमचं बोलणं ऐकणार आणि ते चार्ज करणार तुम्हाला की तासाचे एवढे किंवा 2 तासाचे एवढे, ते तुमचं ऐकून घेतील किंवा तुमच्याशी गप्पा मारतील. याविषयी काय सांगाल, किंवा याच्याकडे कसं पाहायचं? बरोबर आहे. लोकसंख्या खूप आहेत तरी आपण एकटे एकटे पडलो आहोत. याचं कारण की कुटुंब व्यवस्था जी आहे ती बदलत चालली, आणि त्यामुळे कुटुंब व्यवस्था बदलल्यामुळे तर खरं तर हा प्रश्न आहे, एन्झायटी आणि डिप्रेशनचा प्रश्न जास्त प्रमाणात निर्माण होतोय, तो तेच कारण आहे. तर त्याच्यामुळे काय आहे की खरं म्हणजे बोलणं आणि ऐकण्यासाठी पुन्हा पैसे लावणं, कारण घरातलं कोणी उरलेलंच नाही आहे. आणि त्या प्रेमाने आलं का लक्षात. आता हे बोलणारे ऐकणारे जे आहेत ते तटस्थतेने ऐकून घेतात, बरोबर आहे, विचार करतात, त्रयस्थ म्हणून तुमचा विचार करतात. असं होत नाही ना. आत्ता कुटुंबामध्ये मग काय होतं की तुम्हाला लेबल लावले जातात, तुमच्यावर आरोप केले जातात, तुम्हाला दोष दिले जातात. पहिलं तर हेच आहे की तुम्ही जेव्हा दोष देता किंवा चुका सांगता तेव्हापासून माणसं तुमच्यापासून दूर जातात. चुका सांगितल्या पाहिजेत पण त्याची पद्धत वेगळी पाहिजे. कम्युनिकेशन म्हणजे कुटुंबातला सुद्धा संवाद हरवलेला आहे, आणि असाही मित्रांमधलाही संवाद हरवलेलाच आहे. अजून मैत्रीच्याही संकल्पना नीट नाही आहेत. म्हणजे आत्ता आम्ही मध्ये प्रेम मैत्री आकर्षण 8वी ते 10वीच्या मुलांचं घेतलं तर त्यांची मैत्रीतली संकल्पना क्लिअर नाही आहे. मैत्री म्हणजे नक्की काय त्यांना माहीत नाही आहे. त्यांचा फक्त कॉम्पिटिशन आणि कम्पॅरिझन, दोनच गोष्टी. यस, मैत्री म्हणजे काय, अरे कॉम्पिटिशन केल्यानंतर, म्हणजे मध्ये माझ्याकडे एक हॉस्टेलचा मुलगा आला होता, इथं कॉलेजला सेकंड इयरला आला, इंजिनिअरिंगला. त्याला असा प्रश्न पडला, त्याला बरं नसल्यावर त्याच्या मित्रांनी मदत केली नाही, आणि मग तो माझ्याकडे आला काउन्सिलिंगसाठी. म्हणजे आमच्याच गावातला होता म्हणून तो आला माझ्याकडे, आणि मला म्हणला की मला मैत्री करता येत नाही. आता जर 20-22 वर्षाच्या मुलाला मैत्री करता येत नाही म्हणजे काय. म्हणलं का येत नाही तुला मैत्री करता. तर म्हणे मी 12वीत असताना माझ्या डोक्यात असं घातलं गेलं
की प्रत्येक मित्र हा तुझा कॉम्पिटिटर आहे हम्म. आणि म्हणून त्याच्याशी सगळं बोलायचंच नाहीये. तू काय अभ्यास करतो, काय करतो, त्याच्याशी कुठल्याही पद्धतीचे संवाद साधायचे नाहीत की जेणेकरून तो तुला मग सगळं तुझ्याकडनं घेईल. तू जर त्याच्याशी बोललास, तुला जर त्याच्याबद्दल जास्त वाटत गेलं तर. मग तुम्ही मला सांगा, हे जर पेरल्या गेलं असेल तर मग हॉस्टेलला आल्यावर तुम्हाला सगळ्यात जवळचे कोण असतात? मित्र. त्यांच्याशी जर तुम्हाला बोलताच आलं नाही, त्यांच्याशी जर इमोशनली तुम्हाला भावनिक संवाद साधताच आला नाही, तर ते तुम्हाला मदत कशी करतील? बट त्यांना कळणारच नाही ना तुम्हाला काय गरज आहे. काय झालं? आणि जोपर्यंत तुमची ही अटॅचमेंट किंवा जोपर्यंत तुम्हाला एकमेकांविषयी वाटणार नाही, तोपर्यंत तुम्ही त्यांना मदतही नाही करणार. हा इतका मोठा प्रश्न. मग तुम्ही सांगा मला, मग हे ॲप निघणार नाहीत का, बोलणारे आणि ऐकणारे? तर हे कुठंतरी हरवत चाललंय. म्हणजे ही समाजातली ही परिस्थितीच म्हणजे नात्यांमध्येच तुम्ही म्हटलात ना, हे नातंच कसं निर्माण करायचं, ते जोपासायचं कसं, ह्या संदर्भातल्याच कुठंतरी सगळ्या संकल्पना हरवत चालल्यात. म्हणजे ब्लड रिलेशनमध्ये सुद्धा तेच आहे, मैत्रीच्या नात्यातही तेच आहे आणि कुटुंब व्यवस्थाच बदललेली आहे. त्यामुळे हे सगळे गोष्टी म्हणजे खूप लोकसंख्या आहे, पण मग त्याचं काही हे नाही, उपयोग होताना दिसत नाहीये. पण एक आहे, मी आशावादी आहे की किशोरवयीन मुलांना ह्या जर संकल्पना सांगितल्या तर खूप छान ग्रो होतील. आता मला तुमच्या कामाविषयी किंवा प्रकल्पाविषयी काही सांगाल का थोडक्यात, की जो प्रेम मैत्री आकर्षण हा जो प्रकल्प आहे किंवा या काय म्हणजे तुमच्या जो रिफ्लेक्शन फाउंडेशन आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही कसं काम करता? आम्ही प्रेम मैत्री आकर्षण पहिल्यांदा तर आम्ही तुम्हाला एक सांगते की उषाताई काकडेंनी ग्रॅव्हिटस फाउंडेशन आहे त्यांचं, 2017 पासून सेफ आणि अनसेफ टच हा बालवाडी ते 8वी असा प्रत्येक वयोगटासाठी वेगवेगळे मॉडेल्स तयार करून आम्ही शाळांमध्ये जातो आणि त्यांना सुरक्षित कसं राहता येईल. कारण आपल्याकडे ते सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे चाइल्ड सेक्स ॲब्यूजचा. आणि ह्याच्यामध्ये विशेषतः मुलींपेक्षा मुलांवर सुद्धा जास्त ॲब्यूज होतात आणि मुलांच्या बाबतीत खूप गृहीत धरल्या जातं की असं काही होणार नाही. पण या संदर्भात आम्ही काम करतो आणि मग त्याच्यातनंच आमच्या लक्षात असं आलं की 8वी म्हणजे ह्याच्याही खाली 7वी 8वीच्या मुलांना ह्या संकल्पना कळणं गरजेचं आहे. म्हणून मग आम्ही काय केलं की प्रेम मैत्री आकर्षण ह्याच्या संकल्पना मुलांना क्लिअर आहेत का, नक्की प्रेम म्हणजे काय. आत्ता या वयात तर त्यांना आकर्षणच असतं, प्रेमाची संकल्पना नीट कळत पण नाही आणि मग ते आकर्षणालाच प्रेम समजतात किंवा मैत्रीमधली धूसर रेषा त्यांना कळत नाही. तर हे सगळं आम्ही त्यांना समजून सांगतो. शाळांची परमिशन घेतो, शाळांनाही हवंच आहे हे, शिक्षकांना पण हे प्रश्न सोडवायचे. तर मग त्याच्यामुळे त्यांच्याकडनं ही मागणी येतेच की तुम्ही आमच्याकडे या. मग आम्ही हे कधी 2 सेशनमध्ये, कधी एका सेशनमध्ये, एक सेशन 1.5 तासाचं असतं, त्याच्यामध्ये जेवढं आम्हाला सांगता येईल तेवढं सांगतो. काही मुलांना समुपदेशनाची गरज असेल तर मग त्यांना इंडिव्हिज्युअली समुपदेशन पण करतो. पण मुलं हे नंतर प्रश्न विचारतात बरं का, मुलं आणि मुलीसुद्धा, की आत्ता कळलंय मला, मग मी आता हिला सोडून देऊ का, मग मी आता काय करू, आता पुढे काय करू, आता मला कळलंय हे आकर्षण आहे. मला खूप छान वाटतं की किमान त्यांना हे कळलंय की आत्ता आपण आकर्षणामध्ये आहोत, मग इथं जर अडकलं तर अभ्यास होणार नाही. मग त्यांना आम्ही समुपदेशन करतो की आता कसं करायचं. मग दोघांना एकत्र बोलूनही करतो. मग ते छान पद्धतीने बाहेर मैत्रीच्या ह्याच्यामध्ये त्यांनी राहावं अशी आमची अपेक्षा असते. पुढे काय होईल ते बघू असं, पण आत्ता तरी तुम्ही ह्या लेवलला या, इथपर्यंत आम्ही सांगून त्यांना सोडतो. डिप्रेशन वरती तुम्ही मला सांगितलं, असं काही म्हणजे सर्वेक्षण आहे का तुमचं किंवा तुमची काही निरीक्षण की हे प्रमाण कुणामध्ये जास्त आहे, की स्त्रियांमध्ये, पुरुषांमध्ये, की सारखंच आहे? नाही, स्त्रियांमध्ये जास्त आहे. बरं. हां, कारण कसं आहे की त्यांना आउटलेट कमी आहे, म्हणजे बाहेर पडत नाहीत, त्यामुळे सगळं आतल्या आतच आहे, म्हणजे घरातल्या घरातच आहे. मग ते लवकर लक्षातही येत नाही डिप्रेशनचे. आणि पुन्हा मोनोपॉजमध्ये येणारं डिप्रेशन आहे. पिरियड्सच्या काळामध्ये काही वेळेला डिप्रेशन नाही, फ्रस्ट्रेशननी नंतर ही सुरुवात होऊन पुढे होऊ शकतं, डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात. तर अशा अनेक गोष्टी आहेत की मुलींमध्ये, स्त्रियांमध्ये ह्याचं प्रमाण जास्त आहे. पण फक्त असं आहे, हे आढळतं की त्या कोपअप जास्त लवकर करू शकतात, म्हणजे बोलून हे करून कधीतरी मैत्रिणी मिळून बाहेर पडण्या म्हणजे ते करू शकतात. फक्त एवढंच आहे, कोपिंग मेकॅनिझम जे आहे ते त्यांचं स्ट्रॉंग असतं थोडं. मित्रांमधला जो प्रश्न आहे, मित्रांना कसं ओळखायचं डिप्रेशन आले का, तर मित्र जेव्हा असं वाटतं की तुम्हाला की तो निरुत्साही झालेला आहे, तो चहा प्यायला सुद्धा सोबत येत नाहीये, तो काय बोलतोय, त्याच्या बिटवीन द लाईन्स काय आहेत, ही नाही रे मला कंटाळा आला आहे, सारखे हे शब्द वापरतोय, किंवा नाही मला आता जगायची इच्छाच होत नाही, मला काही करावंसंच वाटत नाहीये, नाही भूकच नाहीये,
आवडीचे पदार्थ देऊन सुद्धा तुम्ही तो म्हणतो की नाही मला नकोच आहे, बरोबर आहे. किंवा जो व्यसन करत असेल तरी मग तो खूपच व्यसन करतोय किंवा करतच नाहीये. हे अशी जेव्हा तुम्हाला लक्षणं आढळतात ना, तेव्हा तुम्ही मित्राला समुपदेशकांकडे नेलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ओळखता आल्या पाहिजेत आणि मित्रच खरं म्हणलं तर डिप्रेशनमधनं बाहेर काढण्यासाठी खूप मदत करतात. माझ्या एका मैत्रिणीला की तिला कुठेच राहू वाटत नाही, म्हणजे ती दिल्लीलाही राहू वाटत नाही, तिला मुंबईलाही राहू वाटत नाही, तिला गुजरातमध्ये अहमदाबादलाही राहू वाटत नाही. हे पण म्हणजे कुठेतरी आहे का याचं लिंक किंवा? हा, नक्कीच आहे ना लिंक. तिचं नक्की काय प्रॉब्लेम आहे, कुठेच का राहावं वाटत नाही, म्हणजे कुठेच तिचं मन लावू शकत नाही, ती कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाहीये, तर कुठेतरी तिला निराशा आली असण्याची शक्यता आहे. आणि काय कारणांनी आली आहे, तिच्याबाबत काय घडलंय का कुठे, असं तिच्या घरी काही प्रश्न निर्माण आहेत का, ती त्यांच्या म्हणजे तिचे आईवडील कुठे राहतात, हे सगळे प्रश्न जर आपण बघितले तर मग त्याच्यावरती उत्तर नक्की मिळू शकेल. किंवा मग तिला आजूबाजूचं वातावरणच तसं मिळत नसेल, एकटी एकटी खूप राहिली असेल तर मग कुठेच करमणार नाही, मैत्री कुणाशी करू शकत नाही. तिचाही प्रश्न असू शकतो की ती कोणाशी ऍडजस्टही करू शकत नसेल आणि मैत्री करू शकत नसेल. तर याही कारणांनी काय होतं की काही वेळेला काय होतं की लहानपणाचेच मित्रमैत्रिणी आवडतात किंवा आपण तरुणपणातले जे आपले अडल्सन एज मधले असतात तेच आवडतात. मग आपण दुसऱ्यांशी काही कोपअप करू शकत नाहीत किंवा ऍडजस्ट होऊ शकत नाहीत, तर त्यावेळेला मग नको वाटतं. ह्याही गोष्टी आहेत. माझ्याकडे मध्यंतरी एक केस आली होती की एन्झायटी लेवल हाय, डिप्रेशन, म्हणजे डिप्रेशनमध्येच होता, ब्रेकअप झालेलं होतं आणि त्याला समजतच नव्हतं की नक्की मला काय. आणि त्याच्यामध्ये काय झालं होतं की ब्रेकअप झाल्यामुळे त्याच्या मित्रांनी सुद्धा त्याचं हे केलं होतं की नाही तू चांगला नाही आहेस, किंवा त्यालाच लेबल लावून त्याच्यावरच आरोप करून तो एकटा पडल्यासारखा झाला होता. आणि मग त्याचं ते सगळे लेबल्स वाढल्या गेले. अशा वेळेस मग तो खूप रडायचा, सुचायचं नाही, गाडी चालवताना पण बेफाम चालवायचा, थरथरायचं, बोलताना सुद्धा कॉन्फिडन्स नसायचा, असं सगळं व्हायचं. पण एक लक्षात घ्या, हळूहळू वर्षभरामध्ये तो ह्याच्यातनं बाहेर आला. पण ह्याला सोबत काय आहे की मग माझ्याकडे आल्यानंतर मी त्याच्या लहानपणीच्या मित्रांची मदत घेतली की की बाबा जे शाळेत होते की तुझ्या मित्राला असा त्रास होतोय तर तू त्याच्याशी बोल, तू त्याच्या लहानपणीच्या आठवणी सांग, आपण कसे मित्र होतो हे सांग. तर याच्यातनं सुद्धा फार मदत होते मित्रांची. आणि मग ते कसं असतं की आई वडिलांपेक्षा सुद्धा किंवा नातलगांपेक्षा सुद्धा मित्रांची कनेक्ट जास्त असतो. आपण आपला अडल्सन एज मध्ये तर असतोच की आपल्याला मित्रांच्या सोबत आवडतं, त्यांचं आपण ऐकतो, तर हे फार मदतीचं होऊ शकतं मित्र. ही तर एक केस आहे. अजूनही एका केसमध्ये ब्रेकअपच्या संदर्भामध्ये त्या मुलीचं लग्न होऊन गेलं आणि त्याला काही करता आलं नाही आणि मग तो खूपच एकटा पडला. त्याही केसमध्ये मी त्याच्या मित्रांची माहिती काढली. दुसऱ्या गावाला होता तरी पण मी म्हटलं की अरे मला काही तुझ्या मित्रांचे फोन नंबर दे. मग तो व्यक्ती कसा आहे, समुपदेशनामध्ये हे पण फार, तो व्यक्ती कसा आहे, त्याचं कसं रिलेशन्स त्यांनी ठेवलेले होते, हे सगळं करायला मदत होते. आणि मग मित्रांची मदत घेऊन आपण त्यांना बाहेर काढू शकतो. तर फार महत्वाचं आहे बरं का मित्र हा घटक. म्हणजे माझ्याजवळ एक असं माझी एक मैत्रीण होती की तिला असं की तिची मैत्रीण काउन्सिलर पेक्षा तिच्या जवळ जास्त बोलायची. अच्छा. म्हणजे तिची काउन्सिलिंग सुरू होती पण ती त्यांच्याजवळ जास्त न बोलता तिच्याजवळ जास्त बोलायची. कुठेतरी ही सगळी लक्षणं तिच्यामध्ये असतील आणि तिला ते जवळच वाटत असावं. हा, मुळात काय आहे की माणसामध्ये ऐकण्याची क्षमता आणि स्वीकारण्याची क्षमता ही जर असेल, डिस्टर्ब न करता आणि सतत मार्गदर्शन न करता, तर मग कोणताही माणूस तुमच्याजवळ ओपन होऊ शकतो. पण दिवसेंदिवस ऐकण्याची क्षमता कमी होत आहे असं नाही का वाटत? आहे ना, कारण सोशल मीडिया, कारण आपल्याला पाहण्याची सवय जास्त लागली, स्क्रीन. मला असं नाही, हे कारणच आहे. आपण नेहमी लक्षात ठेवा की आता आपण जरी विचार केला तर आपण ऐकतो का नीट? नाही ऐकत. कॉन्सन्ट्रेशनने ऐकतच नाही. आपण बसलोय तर आपल्याला आपलं लक्ष बघण्याकडे असतं, टीव्हीकडे. पण त्याच वेळेला जर आपण डोळे लावून बसलो आणि ऐकण्याचा रिहर्सल म्हणजे प्रॅक्टिस केली तर ती कशी की मला एकाच वेळी कोणकोणते आवाज ऐकू येतात डोळे बंद करून. ऐकण्याची क्षमता आपली वाढवली पाहिजे ना, आपण त्याच्याकडे लक्षच देत नाही. आता स्क्रीनिंगमुळे हा प्रश्न आहे. पण मग आता अजून याला जोडून जरा असं की तरुणांमध्ये काही खूप चांगले खेळाडू असतात, त्यांचं ग्राउंडवरती जाणं होतं, खेळणं होतं, सगळ्या गोष्टी होतात. पण बाकी असे काही म्हणजे तरुण आहेत किंवा त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल की व्यायाम, प्राणायाम किंवा योग, सूर्यनमस्कार या गोष्टी या सगळ्या मध्ये कशा मदत करतात?
ताण आणि डिप्रेशन ह्या दोन्ही गोष्टींसाठी तुम्हाला प्राणायाम आवश्यक आहे, सूर्यनमस्कार करणं आवश्यक आहे, नाहीतर फिजिकल ॲक्टिव्हिटी चालणं, पळणं ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आवश्यक आहेत. सकाळी करणं, संध्याकाळी केव्हा तरी एकदा तुम्ही ह्या ॲक्टिव्हिटी केल्या पाहिजेत की जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिटोन रिलीज होऊन तुम्हाला त्यातनं फ्रेश म्हणजे मदत होईल. हां, हे सगळं नक्कीच केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही ताणाखाली असा नाही तर नसा, डिप्रेशनमध्ये असा नाही तर नसा, ह्या गोष्टी रेग्युलर सगळ्याच लोकांनी केल्या पाहिजेत. सकाळचं काही ना काहीतरी एक्सरसाइज ही आवश्यक आहे. प्राणायाम तर 5-10 मिनिटाचं काम आहे, पण तेवढे आपण करत नाही. तर तो केला तरी आपल्याला खूप फायद्याचा ठरणार आहे. कॉन्सन्ट्रेशनसाठी सगळ्याच गोष्टींसाठी फार महत्त्वाचं आहेच. त्यामुळे एक्सरसाइज करणं आवश्यक आहे. एक मूड स्विंग प्रकार पण असतो की माझा मूडच लागत नाहीये कशात. बऱ्याचदा म्हणजे आता चालण्याचा विषय निघाला म्हणून मला आठवलं की मूड लागत नाहीये, एक 10-15 मिनिटं फिरून ये म्हणजे तुझा मूड व्यवस्थित होईल. याच्याविषयी काय म्हणजे असं असतं का, असं होतं का? निसर्गाच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर ताण हा रिलीज म्हणजे रिलॅक्सच होतो माणूस. त्यामुळे तर आपण फिरायला जातो. म्हणजे हवा मिळेल, झाडं दिसतील, पक्षी दिसतील, पाण्यात सुद्धा पाय घालून बसलो तर रिलॅक्स वाटतं माणसाला. आपण बाहेरून आल्यानंतर पाणी चेहऱ्यावर मारतो, डोळ्यावर मारतो. किती तुम्ही तुमचं अनुभवून बघा की घरी गेल्यानंतर थंड पाण्याने पाणी मारलं, पाणी घेतल्यानंतर 1 मिनिटाकरता तुमच्या मनामध्ये शांतता निर्माण होते की नाही? बरोबर होते. खरं. तर निसर्गाच्या जेवढं तुम्ही जवळ जाल ना तेवढ्या ह्या गोष्टी होणार आहेत. आणि पाणी फार काम करतं. महत्वाचं थंड पाण्या नदीच्या ठिकाणी तुम्ही गेलात तर तुम्ही ताणरहित होता. हे सगळं केलंच पाहिजे. म्हणून आत्ता कसं आहे, तरुणाई जातीये ती मजेसाठी, वेगळ्या एन्जॉयमेंटसाठी, पुन्हा व्यसनांसाठी. पण तुम्ही शांततेसाठी जर गेलात, तुमचा उद्देश असेल ना वेगळ्या शांततेचा, तर तुम्हाला खरंच छान वाटणार आहे. आता पावसात तुम्ही भिजता, त्याच्यानंतर रिलॅक्स वाटतं. थेरपी आहे ही, वॉटर थेरपी आहे बरं का, डिप्रेशनवर आणि ताणावर सुद्धा. तर ती जर घेतली तर तुम्ही यातनं सुटू शकता. तुम्ही आता ताणाचं म्हणजे ताणाचा उल्लेख केला, तर डिप्रेशन आणि ताण यात फरक आहे का? फरक आहे. ताण हे 2 असतात. म्हणजे तात्पुरता येणारा ताण असतो आणि क्रोनिक म्हणजे जो लॉंग टर्म असतो तो, त्याला क्रोनिक असं ताण म्हणतात. पण ताण रोजच असतो ना आता, बरोबर आहे की नाही? तुम्हाला जर इथं यायचं असेल आणि तुम्हाला ट्रॅफिक लागलं, वेळेत पोहोचलं नाही, आलं ना ताण, पोचायला पाहिजे मला, थोड्या वेळापुरता होता पण तरी त्यांनी अस्वस्थता वाटते की नाही? मग आता ह्याच्यात काय ताण कशामुळे आलाय? अपेक्षा आणि वास्तव. अपेक्षा काय, मी 5 वाजता पोहोचणं गरजेचं आहे. वास्तव काय, मला 10 मिनिटं येत आहेत. ही दरी जितकी लांबेल तितका ताण वाढणार आहे. कायमच कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमची ही दरी जितकी वाढते, म्हणजे तुमचं काम हे समतोल चाललेलं आहे शरीराचं सुद्धा. आणि मग कुठल्याही विचारांनी किंवा घटनेनी जेव्हा एखादं असं अस्वस्थता निर्माण होते त्याला ताण म्हणतात. समतोल शरीराचं म्हणजे कधी तो विचारांनी येतो, कधी घटनांनी येतो ताणामध्ये. आणि ते काही सकारात्मक पण ताण असतात. परीक्षेच्या आधी जो येतो तो सकारात्मक असतो. अभ्यास नाही केला तर काय, ताण आल्यावर आपण थोडा अभ्यास करतोच ना, तो सकारात्मक देतो, तेवढ्या वेळापुरताच आहे. पण जो कायम सतत ताणात राहतो त्याच्यानंतर मग ती डिप्रेशनच्या म्हणजे तो एक भाग असू शकतो. ताणामधनं मग पुन्हा तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता. आता निसर्गात जाणे किंवा निसर्ग कसा या सगळ्यांवरती मदत करतो किंवा त्याची कशी मदत होते त्याचा उल्लेख तुमच्या बोलण्यात आला. आमच्याकडे ते आहे की आम्ही सॅटर्डे संडेला कुठेतरी विकेंड कल्चर जे काही आता जे म्हणलं जाते की आम्ही जातो बाहेर फिरतो, पण बऱ्याचदा फोटोग्राफी करणे किंवा रील्स करणे किंवा इतर सगळे उद्योग करणे म्हणजे निसर्गाचा खरा उपभोग किंवा जे काही आहे ते न घेता या सगळ्यांवरतीच जास्त लक्ष असतं. उद्देशच बदलला ना तुमचा. त्यामुळे कसं की तुमचा उद्देश बदलला तर तुम्हाला मिळणार कुठूनही, बरोबर आहे की नाही? ज्या उद्देशासाठी गेलात ते उद्देश मिळेल. तुम्ही जर असं लक्षात घेतलं की मला निसर्गाकडे बघायचं, एखाद्या झाडाकडे तुम्ही बघत राहिलात, त्याचं ऑब्झर्वेशन करत राहिलात, तर तुम्हाला त्यातनं आनंद मिळेल. काहीतरी नवीन गोष्ट शिकायला मिळणं यानी ताण पण रिलीज होतो बरं का. बरं. आणि ते उत्साह पण असतो. तो एक थोडासा ताण असतो पण उत्साह पण असतो ना. आता तुम्ही कशासाठी, आणि हे तर तुमचं नेहमीच झालंय ना की मोठ्या आवाजातली गाणी ऐकणं, मित्रमैत्रिणींसोबत असणं. कधी एकटे सुद्धा जाऊन बघा. तुम्ही हा प्रयोगच नाही केला ना, कधीच नाही. तुम्ही एकटे सुद्धा जाऊन बघा. नुसतं शेतात जरी तुम्ही एकटे फिरायला गेलात तर ती माती,
पक्ष्यांचे आवाज, नुसते पक्ष्यांचे आवाज ऐकण्याची प्रॅक्टिस होईल. त्या आवाजातनं तुम्हाला कळेल. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही निसर्गाशी तादात्म्य म्हणजे एकरूपते जसं व्हाल ना, तसं ह्या पण गोष्टी हळूहळू कमी होईल, ताण कमी होईल तुमचा हळूहळू. आता तुम्ही सांगितलंच की ताण, डिप्रेशन या सगळ्यांवरती किंवा लक्षणं कोणती आपण सगळी ओळखली. पण आता ह्या सगळ्या गोष्टी मला कळल्यानंतर मी काय काळजी घेतली पाहिजे? बरोबर आहे. पहिले एक तर आपण संवाद फार महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट आपल्या भावना ओळखणं गरजेचं आहे. त्याचा अतिरेक होतोय का? कुठली एखादी भावना, रागच खूप येतोय का? चिडचिडच खूप वाढली आहे का? मग ते का होतंय? विवेकाने विचार करणं आवश्यक आहे. आता ह्या सगळ्यांवरती आपण आत्ता जी महत्त्वाची थेरपी आहे म्हणजे ती REBT म्हणजे रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी. त्याच्यामध्ये आपण असाच विचार करतो की विचार आणि भावना ह्यांचा एकत्रित वर्तनावर परिणाम. तर मग ते आपल्याला विवेकाने जर विचार करता आला तर आपण ह्याच्यावर मात करू शकतो. आणि मनाला सूचना देत राहणे, ओळखता येणे. पहिल्यांदा तर सेल्फ अवेअरनेस पाहिजे. सेल्फ अवेअरनेस गरजेचं आहे तुम्हाला. तुमच्यामध्ये कुठल्या भावना जास्त आहेत, नकारात्मक, सकारात्मक, बरोबर ना? आपण कुठल्या दिशेने विचार करतोय, नकारात्मक, कॉम्पिटिशन, कंपॅरिझन, ह्या सगळ्या गोष्टी आपण किती प्रमाणात करतोय, वारंवार आपल्या भावना कुठल्या उद्दीपित होत आहेत, ह्या सगळ्याचा जर विचार केला आणि मग त्याला कोपिंग मेकॅनिझम म्हणजे तुम्हाला कोप अप करता आलं तर तुम्ही त्याच्यातनं बाहेर पडू शकता. आणि ही सवय कधी कधी पालकसुद्धा म्हणजे पालकांचं सुद्धा काम आहे की ह्याच्यातनं बाहेर कसं पडायचं, सांगायचं. ह्याच्यासाठी संवाद आवश्यक आहे. मित्रांशी असू द्या, तुमच्या टीचर्सशी असू द्या, घरातल्यांची असू द्या, किंवा जिथे तुम्ही काम करताय ऑफिसमध्ये सुद्धा, तर तुम्ही असं जर चांगल्या पद्धतीने संवाद साधला तर तुम्ही ह्याच्यातनं बाहेर येऊ शकता. पण महत्त्वाचं आहे की आपला सेल्फ अवेअरनेस, आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. अशा प्रकारे डिप्रेशन आणि ताण या विषयावरती आपण आशाताईंशी आज गप्पा मारल्या. तुमच्यातही अशी कुठली लक्षणं दिसत असतील तर नक्की काउन्सिलरकडे जा, त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.